आता काय होते, बंडू काय करतो, त्या इजारीला त्या कोपऱ्यात टाकून देतो. हिरमुसला होऊन शेताकडे निघून जातो. नंतर बंडूची पत्नी त्या इजारीकडे पाहते आणि म्हणते, सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती, कारण माझा पती किती काम करतोय. म्हणून ती काय करते, बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके मारते. त्यानंतर बंडूची बहीण येते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजात पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये म्हणून बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके मारते आणि पुन्हा इजार तिथं ठेवून देते. त्यानंतर बंडूची आई बघा, उगा खेसकले पोराला, एवढं राब राब राबतोय पोरगा म्हणून बंडूची आई इजारीचे पाय 4 बोटं कापते, दुमडते आणि टाके मारते. म्हणजे बघा तिघांनी सुद्धा त्या इजारीला कापलं. आता बंडू घरी येतो शेतातून आणि आपण आपलं कामच केलेलं बरं म्हणून बंडू त्या इजारीला घेतो, 4 बोटं कापतो आणि दुमडून टाके मारतो. आणि नंतर ती इजार घालून पाहतो. हे काय झालंय, इजार तर लहान झाली. सगळेजण आश्चर्याने पाहतात, सगळेजण हसायला लागतात, हे काय झालं म्हणून. आता पत्नी म्हणते, मी 4 बोटं कापली. बहीण म्हणते, मी पण कापली. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली, असं त्याची आई म्हणते. आणि बंडू म्हणतो, तुम्हीच काय, मी सुद्धा कापली. म्हणून सगळे चौघेजण खळखळून हसायला लागतात. तर बघा मित्रांनो, अशी होती आपली आजची गोष्ट. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.